Myself Mahesh Pore. I am welcoming back in our advanced Java programming tutorial. In last session, we had learned about what is database, okay, how to what standards available to connect your application with the database. In that, we had seen about ODBC. We had seen the limitations of ODBC. Okay, so we had seen how to connect the Java application with the database by using JDBC API. Okay, that is the Java database connectivity. Okay, we learned about JDBC architecture in detail. Okay. So in this session, we are going to learn about the JDBC driver and its types. Okay. So what is driver? The driver is nothing but the role of the driver is nothing but to drive. Okay. So what to drive? JDBC driver means what to drive according to the Java application or Java program or Java request to drive the database and make the communication between the Java application and the database. This is the job of the JDBC drivers. Okay. So the JDBC driver is a software component that enables the Java application to interact with the database. Okay. सो हे एक सॉफ्टवेअर पॅकेज असणार आहे किंवा सॉफ्टवेअर कंपोनंट असणार आहे ज्याचं काम जावा ॲप्लिकेशन आणि डेटाबेस यांच्यामध्ये इंटरकनेक्शन करायचं काम ड्रायव्हर्स करतात. ड्रायव्हर्स काय करतात? जावा प्रोग्राम कडून आलेली रिक्वेस्ट डेटाबेसला पोहोचवणे आणि त्याच्यानुसार डेटाबेस जो रिस्पॉन्स फॉर्म्युलेट करतो तो रिस्पॉन्स जावा ॲप्लिकेशनला पोहोचवणे. ओके, सो द ड्रायव्हर्स प्लेज द इम्पॉर्टंट पार्ट in making the communication between your Java application and the database. Okay. So again, if you see the architecture, जो डेटाबेस तुम्ही यूज करणार आहे त्या डेटाबेसचे पर्टिक्युलर ड्रायव्हर्स तुम्हाला तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करावे लागतात. कारण जर ओरॅकल डेटाबेस बरोबर माझं जावा ॲप्लिकेशन कनेक्ट करायचं असेल तर ओरॅकलचा डेटाबेस ड्राईव्ह करण्यासाठी मला त्या ओरॅकलचे ड्रायव्हर्स असावे लागतात. जर सायबेसचा डेटाबेस यूज करतोय तर त्या डेटाबेसचे ड्रायव्हर्स ड्राईव्ह करायचं काम JDBC करणार. ओके, सो तुम्ही कुठला डेटाबेस यूज करताय आणि त्यामुळं कुठल्या टाईपचा ड्रायव्हर कुठला ड्रायव्हर तुमच्या मशीनवर इन्स्टॉल पाहिजे. दीज आर नथिंग बट कॉल्ड एज द टाइप्स ऑफ द JDBC ड्रायव्हर. ओके, JDBC चे टाइप्स आहेत. JDBC हा API आहे, त्याच्यामध्ये काही क्लासेस आणि इंटरफेसेस आहेत. ते पर्टिक्युलर ड्रायव्हरला सांगतात की जावा प्रोग्रामला काय हवं आहे डेटाबेस कडून आणि जावा ॲप्लिकेशन कडून डेटाबेस मध्ये काय इन्सर्ट करायचं. सो आता हे जे क्लासेस हे जे इंटरफेसेस आहेत ते कुणाला सांगतात? ड्रायव्हर मॅनेजरला सांगतात. ड्रायव्हर मॅनेजर काय करतो? डेटाबेस कुठला आहे त्याच्यानुसार ड्रायव्हर कुठला पाहिजे ते ड्रायव्हर्स तुमच्या मशीनवर इन्स्टॉल असायला पाहिजे. त्या ड्रायव्हर कडून डेटाबेस मधला डेटा ड्राईव्ह करायचं किंवा रिक्वेस्ट रिस्पॉन्स करायचं काम त्या ड्रायव्हर कडून ड्रायव्हर मॅनेजर करून घेतो. सो त्याच्यानुसार 4 टाईप पडतात ड्रायव्हर्सचे. एक म्हणजे पहिला टाइप 1 इज नथिंग बट द JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. Second is native API driver, which is also called as a partially Java driver. Type 2 drivers. Type 3 drivers are nothing but the JDBC net pure Java, or it is network protocol driver, which is fully written in the Java. And the fourth type is nothing but what? The pure Java driver, or you can say that the direct database protocol driver, which is also written in the Java. So ह्या ड्रायव्हर पैकी कुठला ड्रायव्हर कधी यूज करायचा हे आपण इन डिटेल मध्ये बघायचं आहे. सो लेट्स सी द टाइप 1 ड्रायव्हर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. ओके, सो कीप इन माइंड दॅट जे काही डेटाबेस आहे काही डेटाबेस हे ODBC ड्रायव्हर यूज करतात. फॉर एक्झाम्पल जर मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मला बघितलं तर तुम्ही MS Access नावाचा डेटाबेस आहे. तर MS Access डेटाबेस जो आहे तो ऍक्सेस करण्यासाठी किंवा ड्राईव्ह करण्यासाठी ODBC ड्रायव्हर्स तुमच्या मशीनवर इन्स्टॉल असावे लागतात. ओके, आणि जसं आपण याच्या अगोदर डिस्कस केलं, जावा कॅन नॉट डायरेक्टली सपोर्ट द ODBC ड्रायव्हर. ओके, बिकॉज द ODBC ड्रायव्हर्स आर रिटन इन द C
This is a platform dependent driver. Okay, and it is a procedural one. Okay, so it cannot support to the Java application directly. Okay, so Java ला काय पाहिजे, Java fully written object oriented interface पाहिजे, जो platform independent असेल असा driver पाहिजे. Okay. So ODBC is not suitable for the Java. Okay. So if you use certain types of the databases which uses the ODBC as a driver, okay, so to access or to connect the Java application to that type of the database, okay, we use the first type of the drivers, which is called as JDBC ODBC bridge driver. Okay, once again I repeat that असे database जे ड्राईव्ह करण्यासाठी ODBC ड्रायव्हर्स लागतात. okay, अशा डेटाबेसना जर तुमचं जावा ॲप्लिकेशन कनेक्ट करायचं असेल, okay, तर ह्या टाईपचा ड्रायव्हर यूज केला जातो. डायरेक्ट जावा ODBCचा ड्रायव्हर ॲक्सेस करू शकत नाही, कारण ODBC हा प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे, शिवाय तो प्रोसिजरल इंटरफेस आहे सी मधून लिहिलेला, त्यामुळं तिथं जावाच्या काही फीचर्सचं व्हायोलेशन होऊ शकतं. ओके, सो जावा डायरेक्टली ODBC ड्रायव्हर कॉल न करता तो पहिल्यांदा कॉल करतो त्याच्या ब्रिज ड्रायव्हरला. दॅट इज फर्स्ट द जावा ॲप्लिकेशन, इथं तुमचा कोड असेल, जावा प्रोग्राम असेल, तो कॉल करेल JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरला. तिथून हा ड्रायव्हर ODBC ड्रायव्हरला कॉल करेल, आणि त्याच्यानुसार त्या डेटाबेसची लायब्ररी ॲक्सेस केली जाईल आणि डेटाबेसला रिक्वेस्ट पोहोचवली जाईल. तर जेव्हा इथं डेटाबेस त्याचा त्या जावा ॲप्लिकेशन कडून आलेली रिक्वेस्ट जी आहे, वन्स अगेन आय रिपीट, जावा ॲप्लिकेशन कडून आलेली जी रिक्वेस्ट आहे ती ब्रिज ड्रायव्हरला जाईल, तिथून ती ODBC ड्रायव्हरला जाईल आणि तिथून ती डेटाबेसला जाईल. ओके, डेटाबेसला गेल्यानंतर डेटाबेस काय करेल, त्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स तयार करेल आणि तो रिस्पॉन्स परत ODBCला पाठवेल, आणखीन ODBC थ्रू तो JDBC ODBCला जाईल आणि तो रिस्पॉन्स फायनली जावा ॲप्लिकेशनला पोहोचवला जाईल. ओके, so you can keep in mind that the databases that uses the ODBC driver, okay, are the MS Access like databases, for example. Okay. In that case, Java cannot directly connect or drive the databases which uses the ODBC driver. In that case, the Java uses the JDBC ODBC bridge driver, where the request from the Java application sent to the JDBC ODBC bridge driver. From there they request the ODBC driver, and ODBC driver send the request to the database. Okay. Once the database accepts the connection, it formulates the response and send it back to the ODBC driver. From there, ODBC driver sends the response to the JDBC ODBC driver, and from there it sends to the Java application. Okay, so keep in mind that the type 1 JDBC driver is a JDBC ODBC bridge driver plus ODBC driver. Okay. Actually, this type of the driver are used only for the prototyping, okay, and it is not used for the production purposes. Okay. So Sun Microsystems provides the JDBC ODBC bridge driver, where the ODBC loads the binary code and database client code on the client using the bridge. Okay. So this is therefore this technology is not suitable for the high transaction environment. Okay, जसं आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की काही फीचर्स ODBC मध्ये सपोर्ट करत नाहीत, त्यामुळे जावा डायरेक्टली ODBC यूज करत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट जावा यूज द ब्रिज ड्रायव्हर. ओके, जावाचा कॉल JDBC ला जाणार आहे, JDBC कडून तिथनं तो कॉल ODBC ला जाणार आहे आणि तिथून डेटाबेसला जाणार आहे. ओके, सो इन दिस टाइप the connection is established by using that driver. Okay, so when to use that one? Just सांगितलं certain databases like the MS Access and all the databases which uses the ODBC driver. Okay, if you want to connect your application to that type of the databases, use the type 1 drivers. Okay, and it is not practically that much used. Okay, it is only used for the prototyping purpose or not for the production purposes. Okay, ड्रॉबॅक्स काय असणार आहे, जसं आपण आता सांगितलं जावा हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, त्यामुळे त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेडचाच इंटरफेस पाहिजे. ODBC हा सी मधून लिहिलेला आहे, त्यामुळं हा ड्रायव्हर तुम्हाला प्रेफर करावा लागतो, जो काही ट्रान्झॅक्शनला सपोर्ट करत नाही. ओके, and complete Java command set is not supported by the type 1 driver. Okay,
कारण काही पार्ट त्याचा ODBCचा आहे, पार्ट त्याचा ODBCचा आहे. त्यामुळं असे डेटाबेसेस जे ODBC ड्रायव्हर्स यूज करतात, अशा डेटाबेसना कनेक्ट करण्यासाठी हा ब्रिज यूज केला जातो, JDBC ODBC, which is called as a type 1 driver. The type 2 driver is nothing but called as a native API driver, or which is also called as a part Java driver. जसं तुम्ही आता डायग्राम बघताय, डेटाबेसेस फॉर एक्झाम्पल जे व्हेंडर्स आहेत, फॉर एक्झाम्पल ओरॅकल, IBM, अशा कंपनीचे जे डेटाबेसेस आहेत त्यांना त्यांचा स्वतःचा एक API आहे किंवा लायब्ररी आहे. सो अशा टाईपचे डेटाबेसेस जर तुम्हाला जावा ॲप्लिकेशन बरोबर कनेक्ट करायचा झाला तर ह्या टाईपचे ड्रायव्हर्स यूज केले जातात. सो सी हिअर द JDBC type 2 driver is also known as native API driver. The native API driver uses the client-side libraries of the database. The driver converts the JDBC methods to the native calls of database API. आता हा API जो आहे तो जावाचा असणार आहे, which is called as a part Java. आणि हा जो API आहे तो डेटाबेस व्हेंडर, फॉर एक्झाम्पल ज्या कंपनीचा डेटाबेस आहे त्याची लायब्ररी किंवा त्याचा ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असणार आहे. सो व्हाय इट इज कॉल्ड एज अ पार्ट जावा? दिस पार्ट इज fully written in the Java, and this part is specific to the vendor specific database library. म्हणजे जर मी ओरॅकलचा डेटाबेस आहे आणि तो मला जावाच्या ॲप्लिकेशन थ्रू कनेक्ट करायचा आहे तर त्या ओरॅकलचा एक स्वतःचा त्याची एक लायब्ररी असणार आहे, त्याचा स्वतःचा एक API असणार आहे. जावातून जेव्हा तो API कॉल करतो त्यावेळी काय होतो, ड्रायव्हर JDBC मेथड्स तिथून नेटिव्ह API ड्रायव्हर्स कॉल करतो आणि ते ड्रायव्हर्स व्हेंडरचे जो API आहे त्याचा API कॉल करून तिथून डेटाबेसला कनेक्ट केलं जातं. So it is not fully written in the Java, only that much part is written in Java, and this part is specific to the vendor databases. That is the type 2 JDBC driver is a native API and part Java driver. To convert the JDBC calls into the native calls of the major databases, type 2 driver is used. Actually it is also supports the same performance like the type 1 driver. So see here इथं सुद्धा हा फुल्ली रिटर्न जावा मध्ये केलेला नाही आहे, परंतु त्याचा काही पार्ट हा जावा मध्ये आहे. सो हा ड्रायव्हर्स कधी यूज करायचा, नेटिव्ह API जेव्हा वेंडर स्पेसिफिक लायब्ररी, म्हणजे काही डेटाबेसेस आहेत लाईक ओरॅकल आणि IBM सारखे डेटाबेस, लार्ज डेटाबेसेस तुम्ही यूज करताय ज्यांचा स्वतःचा API तयार आहे किंवा ज्याची डेटाबेस कनेक्टिव्हिटीची स्वतःची लायब्ररी किंवा काही फंक्शन्स आहेत, अशा ठिकाणी जावा ॲप्लिकेशन त्या डेटाबेसला कनेक्ट करताना जावा ॲप्लिकेशन थ्रू JDBC कॉल्स कन्वर्ट केले जातात, और रिक्वेस्ट सेंड केली जाते व्हेंडरच्या डेटाबेसच्या लायब्ररीला आणि तिथून डेटाबेसला ती सेंड करून त्या दोघांच्या मध्ये कनेक्शन केलं जातं. सो व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ दिस वन? द टाईप 2 ड्रायव्हर्स डोंट यूज द फुल जावा API. जसं सांगितलं तुम्हाला, एवढाच पार्ट जो आहे तो जावामध्ये लिहिलेला आहे. दॅट्स वाय इट इज नॉट द प्लॅटफॉर्म स्पेसिफिक, ऑल्सो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाही आहे. अँड जेव्हा तुमच्याकडं ओरॅकल किंवा IBM सारखे तुम्ही लार्ज डेटाबेसेस यूज करताय त्यांचा API सुद्धा तुम्हाला तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करावा लागतो. सो द डेव्हलपर्स वॉन्ट्स टू रिक्वायर्स टू परफॉर्म द ॲडिशनल कॉन्फिगरेशन. सेटअपचा जो एक्स्ट्रा ओव्हरहेड आहे तो डेव्हलपरला करावा लागतो, कारण इथं जावाचा सेटअप किंवा JDBCचा सेटअप करावा लागेल, त्यासोबत जो डेटाबेस यूज करणार त्याचा API तुमच्या मशीनवर इन्स्टॉल असला पाहिजे. सो दिस इज अ टाईप 2 ड्रायव्हर. So what is type 3 driver? The type 3 driver is called as a JDBC Net Pure Java driver. So see here there are the two entities. First one is the Java application and second one is the database, and the middle entity is present here, which is called as a middleware. अशा केसमध्ये फॉर एक्झाम्पल ज्या केसमध्ये क्लायंटला डेटाबेसच्या सेटअपचं टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा क्लायंटचा डेटा कुठल्या डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे, त्याचे कुठले ड्रायव्हर्स लागणार आहेत याची टेन्शन घ्यायची गरज लागणार नाही,
in that case the type 3 drivers are used. Okay, for example, इंटरनेटवर तुम्ही बऱ्याच वेळा तुमची इन्फॉर्मेशन फिल करता, यू नेवर नो विच टाइप ऑफ द डेटाबेस आर गोइंग टू यूज ॲट द सर्व्हर साइड. ओके, त्या डेटाबेसचे ड्रायव्हर्स कुठले असणार आहेत आणि ते कसे इन्स्टॉल करायचे हे तुम्हाला त्याची काळजी करायची गरज लागणार नाही. ओके, किंवा डेटाबेस कुठल्या डेटाबेसमध्ये स्टोअर आपला डेटा होणार आहे याची सुद्धा काळजी ह्या टाईपमध्ये युजरला करावी लागत नाही. Okay, so see here, JDBC type 3 driver is also known as pure Java driver for the database middleware. It is a database driver implementation which makes use of middle tier between the calling program and the database. Middle tier, that is application server, converts the JDBC calls directly or indirectly to the vendor specific database protocol. It is fully written in the Java. Okay, so see the working. काय होईल, जावा ऍप्लिकेशन कडून JDBC कॉल केला जाईल. JDBC चा कॉल एक मधली एंटिटी असणार आहे which is called as middleware. हे कुठे असणार आहे, हे आपल्या मशीनवर नसणार आहे, ती कुठल्या तर सर्व्हर साइडच्या मशीनवर असणार आहे. ओके, आपला जावा ऍप्लिकेशनचा कॉल जाणार आहे त्या सर्व्हर साइडला. सो सर्व्हर साइड डिसाइड करेल की कुठला डेटाबेस यूज करायचा आहे आणि त्याचा कुठला ड्रायव्हर इन्स्टॉल लागणार आहे. ओके, सिम्पली तो आपली रिक्वेस्ट जी जावा ऍप्लिकेशन कडून येणार आहे ती डेटाबेसला पाठवेल आणि डेटाबेस बरोबर आपलं जावाचं ऍप्लिकेशनचं कनेक्टिव्हिटी पूर्ण करेल. ओके, सो इन दॅट केस इथं व्हेंडर स्पेसिफिक लायब्ररी किंवा ODBCचं इन्स्टॉलेशन अशा कुठल्याच गोष्टीची काळजी क्लायंट साइडच्या मशीनला घ्यायची गरज लागणार नाही. कारण इथं क्लायंटला डेटाबेस कोणता आहे, त्याचे कुठले ड्रायव्हर्स आहेत आणि ते कसे इन्स्टॉल करायचे याची पूर्ण जबाबदारी ही सर्व्हर साइड किंवा सर्व्हर घेतो. सो ऍप्लिकेशन आपण काय करायचं आहे, जावा ऍप्लिकेशन कडून फक्त JDBC कॉल ट्रान्सफर केला जाईल सर्व्हर साइडला, जिथं सर्व्हर कुठला डेटाबेस आहे त्याचं इन्स्टॉलेशन स्वतः करेल आणि तुमची रिक्वेस्ट डेटाबेसला सेंड करेल आणि कनेक्शन इस्टॅब्लिश करून देईल. ओके, सो हा जो टाइप आहे तो कधी यूज करायचा, जेव्हा तुम्हाला मल्टिपल डेटाबेस बरोबर कनेक्शन करायचं आहे किंवा यू आर टोटली अनअवेअर किंवा ती काळजी करायची गरज नाही तुम्हाला की आपला डेटा कुठल्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. ओके, मिडल सर्व्हर जो आहे तो मिडलवेअर क्लायंट साइड किंवा डेटाबेस यांच्यामध्ये इंटरमिडिएट म्हणून ऍक्ट होईल आणि फक्त प्रोग्राम थ्रू आलेले कॉल डेटाबेसला पोहोचवणे आणि डेटाबेस मधला रिस्पॉन्स ऍप्लिकेशनला पोहोचवणे हे मिडलवेअरचं काम असणार आहे. सो हियर ऍडव्हान्टेजेस इज व्हॉट, इट डू नॉट रिक्वायर द क्लायंट नेटिव्ह कोड. तुम्हाला कुठल्याही कनेक्शनचा कोड करायचा नाही आहे किंवा कुठलाही ड्रायव्हर तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करायचा नाही आहे. हे सगळं तुमचा मिडलवेअर करतो. फॉर एक्झाम्पल मेल सर्व्हर्स असतात जे काय तुम्ही इन्फॉर्मेशन भरताय ती तुमचा वेब सर्व्हर जो आहे ते त्या सर्व्हरला इन्सर्ट करतात. तुम्हाला जेव्हा डेटा ऍक्सेस करायचा असतो त्या डेटाबेसमधला डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करून देतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जीमेलचं लॉग इन करताय तर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड हा वेब सर्व्हरला कुठं तर जीमेलच्या सर्व्हरला स्टोअर असणार आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन करण्यासाठी इन्फॉर्मेशन फिल करताय त्यावेळी तो डेटा फेच करून तुम्हाला प्रेझेंट केला जातो. त्या केसमध्ये तुम्हाला कुठलाही इन्स्टॉलेशन डेटाबेसचं किंवा त्याच्या APIचं इन्स्टॉलेशन हे तुम्हाला करावं लागत नाही किंवा डेटाबेस कोणता आहे तो कसा स्टोअर केलेला आहे याची सुद्धा काळजी करायची गरज लागत नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमच्या ब्राउझरमधून रिक्वेस्ट सेंड करायचे सर्व्हरला आणि सर्व्हर तुमच्या बेऑफमध्ये सगळं जे प्रोसेसिंग आहे ते करेल. सो इट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, कारण हा जो ड्रायव्हर आहे तो पूर्ण जावामध्ये लिहिलेला आहे. हा जो पार्ट आहे इन्स्टॉलेशन किंवा ड्रायव्हरचा इन्स्टॉलेशनचा किंवा लायब्ररीचा तो आपल्या क्लायंट मशीनवर नसणारच आहे. आपल्या क्लायंट मशीनवर फक्त जावा ऍप्लिकेशन असणार आहे. दॅट्स वाय इट इज फुल्ली रिटन इन द जावा. So it is platform independent and it is faster than the type 1 and type 2 driver. And also it does not require any additional configuration. कुठल्याही लायब्ररीचं इन्स्टॉलेशन किंवा ड्रायव्हरचं इन्स्टॉलेशन तुम्हाला तुमच्या मशीनवर करायची गरज लागत नाही. फक्त डिसएडव्हान्टेज काय आहे, इट have the overhead of the middleware layer. मधला जो लेअर आहे, मधला जो इंटरमिडिएट आहे तो तुमच्या प्रोसेसिंग मध्ये ऍड होणार आहे. आता तो सुद्धा रिमूव्ह केला जातो, त्यासाठी टाइप 4 ड्रायव्हर यूज केला जाईल. सो सी हिअर व्हॉट इज टाइप 4 ड्रायव्हर.
which is also called as a pure Java thin driver for direct to database. ओके, म्हणजे मिडलवेअर जो लेअर आहे, मिडलवेअर सर्व्हर जो आहे तो इथून कंप्लीट काढलेला आहे. डायरेक्ट तुमचा कॉल डेटाबेसला पाठवला जाईल आणि डेटाबेसमधून रिस्पॉन्स तुमच्या ॲप्लिकेशनला पाठवला जाईल. ओके, which is called as a thin driver. The JDBC type 4 driver is also known as direct to database pure Java driver is a database driver implementation that converts JDBC call directly into the vendor specific database protocol. Okay. तुमचा जो जावाचा कॉल आहे तो डायरेक्टली वेंडर स्पेसिफिक डेटाबेस मध्ये कन्वर्ट केला जाईल की आणि डेटाबेसला पाठवला जाईल. जावाकडून डायरेक्टली एक प्रोटोकॉल यूज केला जाईल, तो डायरेक्ट तुमचा डेटाबेस कॉल करेल, डेटाबेस रिस्पॉन्स जो जनरेट करेल तो डायरेक्ट तुमच्या ॲप्लिकेशनला सेंड करेल. ओके, सो इट इज फुल्ली रिटन इन द जावा. इथं मिडलवेअर सर्व्हरचा ओव्हरहेड सुद्धा कमी असणार आहे आणि दॅट्स वाय मधली एंटिटी नाही आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं इन्स्टॉलेशन करायचं नाही आहे, कुठला ड्रायव्हर स्पेसिफिक लायब्ररी इन्स्टॉल करायची नाही आहे. 1 to 1 डायरेक्ट जावा टू डेटाबेस कॉल जाणार आहेत. त्यामुळं हे टाईप 1, टाईप 2, टाईप 3 ड्रायव्हरपेक्षा फास्ट असणार आहे. कम्प्लिटली जावामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. क्लायंट साईडला आपल्याला कुठला कोड करावा लागत नाही किंवा कुठलं ॲडिशनल कॉन्फिगरेशन करावं लागत नाही. ओके, डायरेक्ट ॲक्सेस जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल डेटाबेसचा त्यावेळी हा type 4 driver use केला जातो. Okay, so these are the 4 types of the JDBC drivers, okay, which is used as per कुठला तुम्ही डेटाबेस यूज करणार आहे त्याच्यानुसार तो ड्रायव्हर तुम्हाला यूज करावा लागेल. ओके, सो once again JDBC ODBC जर डेटाबेस हा ODBC ड्रायव्हर यूज करत असेल किंवा MS Access सारखे डेटाबेस तुम्हाला यूज करायचे असतील आणि तुमचं जावा ॲप्लिकेशन त्या डेटाबेसला कनेक्ट करायचं असेल तर हा ड्रायव्हर यूज करा. जर काही मोठे डेटाबेसेस लाईक ओरॅकल आणि IBM सारखे ज्यांचं स्वतःचा एक API आहे, त्यांची स्वतःची एक लायब्ररी आहे, ज्या लायब्ररीमध्ये काही मेथड्स किंवा क्लासेस आहेत ते डेटाबेसला कनेक्शन करून देतात, असे जर डेटाबेसेस यूज करत असाल तुमचं ॲप्लिकेशन जावा ॲप्लिकेशन डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी तर टाईप 2 ड्रायव्हर यूज करा. टाईप 3 ड्रायव्हर जेव्हा आपल्याला मल्टिपल डेटाबेस बरोबर कनेक्शन करायचं असेल किंवा डेटाबेस बरोबर कनेक्शन कसं होतं आणि काय होतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर आम्हाला युजर क्लायंट साईडला त्याचा ओव्हरहेड टाळायचा असेल की तर टाईप 3 यूज करा. तिथं मिडलवेअर सर्व्हर तुमचे कॉल्स JDBC कॉल्स ॲप्लिकेशन जावा ॲप्लिकेशन थ्रू आलेले कन्वर्ट करेल आणि डेटाबेसचं कनेक्शन इस्टॅब्लिश करून देईल. 4 ड्रायव्हर जेव्हा तुम्हाला डायरेक्ट डेटाबेसला कनेक्ट करायचं असेल किंवा असे वेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल्स असतील जे डायरेक्ट तुमचे ॲप्लिकेशन डेटाबेसला कनेक्ट करू शकतात, की अशा वेळी टाईप 4 ड्रायव्हर यूज करा. सो these are the 4 types of the database JDBC drivers. Okay. Again, there are the 2 models of the JDBC, that is 2 tier and 3 tier model. Okay. जसं आता आपण बघितलं टाईप 4, okay, ज्याच्यामध्ये काय जावा प्रोग्राम चा कॉल JDBC मध्ये कन्वर्ट होईल, JDBC डायरेक्ट डेटाबेसला कॉल करेल. जे क्लायंट मशीन कडून डायरेक्ट तुम्ही जेव्हा डेटाबेस सर्व्हरला कॉल करताय, this is called as a 2-tier architecture. Okay, that is 2-tier model. A Java application communicates directly with the database via the JDBC. Okay, whereas the 3-tier model मध्ये एक application server असणार आहे मध्ये. Okay, Java प्रोग्राम तुमचा application सर्व्हरला कॉल करेल, तिथून JDBC कुठल्या डेटाबेसला कनेक्ट करायचा आहे त्याचे ड्रायव्हर्स तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करेल आणि तो डेटाबेस कॉल करून तुमचं जावा प्रोग्रामचं कनेक्शन डेटाबेस बरोबर केलं जाईल. इट इज लाईक द टाईप 3 ड्रायव्हर. ओके, सो मिडलवेअर जो आहे ॲप्लिकेशन सर्व्हर हा ह्यात एक्स्ट्रा असणार आहे. सो इट इज अ 3 टायर जावा प्रोग्राम, ॲप्लिकेशन सर्व्हर अँड डेटाबेस. So in this 3-tier model, a Java application communicates with the middle tier component that functions as an application server. The application server talks to the given database using the JDBC. So these are the 2 models of the JDBC, 2-tier and 3-tier model. Okay, so it is all about the JDBC driver types and JDBC models. Okay, the practical example of that one we will see on the next session. Okay, thank you.